यानंतर बघूया 3 मिनिटात 30 बातम्या. हार्बर मार्गावर लवकरच जलद लोकल सुरू होणार आहे. नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईची जलद कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जलद गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी होणार आहे. या हेतूनं MUTP 4 प्रकल्पांतर्गत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मोनोरेल पुन्हा धावण्यासाठी सज्ज झालेली आहे. तब्बल 8 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मुंबईची मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावण्याच्या तयारीत आहे. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या जूनमध्ये सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या तिमाहीतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अहवालातून स्पष्ट झालेलं आहे की या कालावधीमध्ये मुंबई दुबई आणि दुबई मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. UAE हा भारतीय प्रवाशांचा पसंतीला ठरलेला देश आहे. नीट पेपर फुटी आणि महिला अत्याचाराविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाले. मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आलं. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवडाभर मुंबईकरांना तापमान वाढीचे तीव्र चटके सोसावे लागलेले आहेत. मात्र आता पुढचे 2 दिवस पारा 35 अंशांवर राहील असा अंदाज वर्तवला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसलेला आहे. पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. पारा 43 ते 46 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यातही झपाट्यानं घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता पाणीसाठा 2.5% जास्त असला तरी एकूणच उन्हाचा कहर पाहता पाणीसाठा वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. कल्याणच्या काळ्या तलावामध्ये मृत माशांचा खच पडलाय. तापमानामुळे माशांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मान्सूनच्या प्रवासात एल निनोचा खोडा पाहायला मिळतोय. प्रशांत महासागरात एल निनो निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. मान्सून श्रीलंकेतच थांबलाय. पुण्यातील सारसबाग बंद राहणार आहे. पुणे महापालिका पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग बंद करण्याचा निर्णय आहे. 28 आणि 29 मे रोजी सारसबाग बंद राहणार आहे. रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ दरवाढ स्थगित करण्यात आले. 1 जून 2026 पासून लागू होणार होती ही दरवाढ. पुढील आदेश येईपर्यंत दरवाढ लागू करणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. हिंगोलीत इंधन टंचाईचा गरोदर महिलेला फटका बसलाय. डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका नाकारण्याचा कुटुंबानं आरोप केलाय. जवळा बाजार इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा सगळा प्रकार आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर आहेत. पिनरई विजयन यांच्या घरावर ईडीने छापे टाकलेले आहेत. एका कंपनी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. इबोलाच्या धोक्यामुळे नागपूर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला. युगांडावरून आलेल्या प्रवाशाला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. 47 वर्षीय प्रवाशावर आरोग्य विभागाची नजर आहे.